चॉकलेट घशात अडकल्यामुळे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। बीडमधल्या घटनेने सध्या मोठी खळबळ माजली। त्यामुळे आता पालकांवर सुद्धा मोठी जबाबदारी येऊन ठेपली। आपली मुलं घरात खेळताना काय करतात यावर बारीक नजर ठेवणं आता गरजेचं आहे। चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू। सात महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत। बीड मधल्या घटनेनं मोठा धक्का। घरात चिमुकली मुलं मुली असतील तर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असतं। बीड मध्ये अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। आरोही आनंद खोड ही 7 महिन्याची चिमुकली घरात रांगत होती। त्यावेळी खाली पडलेलं चॉकलेट तिला दिसलं आणि तिनं ते गिळण्याचा प्रयत्न केला। मात्र गिळताना ते चॉकलेट आरोहीच्या घशात अडकलं आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चॉकलेट अडकल्यानं तडफडत असलेल्या चिमुरडीला घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठलं। मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। बीड तालुक्यातल्या काटवडवाडी या गावात या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय। आणि चुकून त्यांनी तोंडात टाकलं आणि त्यांना गिळताना काही त्रास झाला आणि ते श्वासनळीत गेलं। तर श्वासनळी पुढे जाऊन 2 मध्ये डिवाइड होते। एका श्वासनळीत गेलं तर एका बाजूचं फुफ्सं फुगायचं बंद होतं। तर आई वडिलांना आणि डॉक्टरला थोडा वेळ मिळतो की बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ब्रॉन्कोस्कोपी करून ते काढू शकतात। पण मेन नळीत जाऊन अडकलं मोठा तुकडा असला तर त्यात आपल्याला टाईम भेटू शकत नाही आणि मुलाला 30-40 सेकंदात अगर ते बाहेर निघालं नाही तर त्याची मृत्यूही होऊ शकते। लहान मुलांचं संगोपन करताना मोठी काळजी घ्यायला लागते। डॉक्टरही सातत्यानं याबाबत आवाहन करत असतात। चिमुकल्यांपासून चॉकलेट किंवा तत्सम गोष्टी दूर ठेवा। शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे यासारख्या गोष्टी त्यांना दिसू देऊ नका। लहान मुलांपासून अशा वस्तू लांब ठेवा। आपली मुलं काय करतात, काय खाऊ शकतात यावर लक्ष ठेवा। लहान मुलांना बघायला गेलं तर चॉकलेट, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे, अंगठ्या, पेन्सिलाची तुकडं, रबर, आईचे कानातले इयरिंग्स आणि त्याचे पेज हे सगळं दिसलं की त्यांना ते तोंडात टाकायची सोयी असते, कारण की त्यांना त्याचं अट्रॅक्शन होतं। तर ह्या सगळ्या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवणं एक लहान मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं कठीण असतं। त्यामुळे पालकांनी घरात अशा धोकादायक वस्तू ठेवू नयेत। याशिवाय लहान मुलांना दुसरीकडे गुंतवून ठेवण्यासाठी इतरही काही गोष्टी करता येऊ शकतात। त्यामुळे पालकांनीही अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन तज्ज्ञ करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।